एखाद्या व्यक्तीशी अटॅच होणं हे नैसर्गिक आहे. आपल्याला कुणीतरी आवडायला लागतं. त्याच्याशी बोलण्यात, भेटण्यात, त्याच्या प्रेझेन्समध्ये आपल्याला कम्फर्ट मिळतो आणि हळूहळू आपण इमोशनली गुंतत जातो. सुरुवातीला हे सगळं खूप सुंदर वाटतं, कारण त्या व्यक्तीभोवतीच आपलं छोटंसं वर्ल्ड तयार होतं. पण प्रॉब्लेम तेव्हा सुरू होते जेव्हा हे अटॅच होणं जास्त होतं. आपण त्या व्यक्तीवर इतके डिपेंड होतो की आपला मूड, आपला आनंद, अगदी आपली सेल्फ वर्थ सुद्धा त्याच्यावर अवलंबून राहते. त्याचा एक मेसेज उशिरा आला तरी मन अस्वस्थ होतं आणि थोडं दुर्लक्ष झालं तरी आतून तुटल्यासारखं वाटतं. खरं तर जास्त अटॅच होणं म्हणजे आपण स्वतःला हळूहळू हरवत जाणं. आपण आपले हॉबीज, आपले गोल्स, आपलं इंडिव्हिज्युअलिटी सगळं बाजूला ठेवतो. फक्त त्या एकाच व्यक्तीभोवती फिरत राहतो. आणि जेव्हा त्या नात्यात काहीतरी बिघडतं तेव्हा आपल्याकडे स्वतःसाठी काहीच उरत नाही. जास्त अटॅच होणं ही मिस्टेक तेव्हा बनते जेव्हा त्यात बॅलन्स राहत नाही. प्रेम करा, जुळवा, पण स्वतःची ओळख हरवू नका. कारण हेल्दी नातं तेच असतं जिथे दोघेही एकमेकांसोबत असतात पण स्वतःलाही तितकंच जपतात. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, कुणावर प्रेम करणं चुकीचं नाही, पण स्वतःपेक्षा जास्त कुणाला महत्त्व देणं नक्कीच चुकीचं आहे. कारण जेव्हा तुम्ही स्वतःला विसरता तेव्हा समोरच्याला तुम्हाला गमावण्याची किंमत कधीच कळत नाही.